Eukaryotic cell. U means well developed, well organized. Carry-on nucleus. ज्यांचा न्यूक्लियस वेल डेव्हलप असतो त्यांना आपण युकॅरियोटिक सेल्स म्हणतो. प्लांट आणि ॲनिमलच्या ज्या सेल्स आहेत त्या युकॅरियोटिक आहेत. फंजाय मध्ये सेल आहेत त्या युकॅरियोटिक आहेत. प्रोटिस्टा सुद्धा युकॅरियोटिक आहेत. मोनेरा सोडले तर 5 किंगडम सिस्टीमचे राहिलेले मेंबर युकॅरियोटिक आहेत. प्रत्येक सेलमध्ये एक मेम्ब्रेन असणार, त्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन म्हणतो. प्लांट असो किंवा ॲनिमल सेल असो, मेम्ब्रेन असणार. So cells are bounded by membrane called as plasma membrane or cell membrane. हे कसं असतं? लिपिड आणि प्रोटीन बनलेले असतात मेम्ब्रेन. लायपोप्रोटीनेसियस इन नेचर. They are selectively permeable. म्हणजे सिलेक्टेड सॉल्व्हंटला एंट्री आहे आणि सिलेक्टेड सोल्यूटला सुद्धा यामधून एंट्री आहे. या मेम्ब्रेन मध्ये काही रिसेप्टर असतात. वेगवेगळ्या कंपाऊंड्स रिसीव्ह करण्यासाठी. काही हार्मोन रिसीव्ह करायचे असतील, काही इतर कंपाऊंड रिसीव्ह करायचे असतील, तर वेगवेगळ्या कंपाऊंडला रिसीव्ह करण्यासाठी याच्याकडं रिसेप्टर्स असतात. आणि या सेल मेम्ब्रेनच्या आत हा आहे सेलचा प्लाझ्मा, त्याला आपण म्हणतो सायटोप्लाझम. इकडेही आहे आणि इकडेही आहे. आता प्लांट सेल मध्ये म्हटलं तर सेल मेम्ब्रेनच्या बाहेर एक कव्हरिंग आहे, त्याला आपण म्हणतो सेल वॉल. अँड प्रेझेन्स ऑफ सेल वॉल इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ बॅक्टेरियल सेल, सम प्रोटिस्टा, फंजाय अँड प्लांट सेल्स. त्यापैकी आता सेल वॉल जो आहे प्रत्येकाचा विचार करू आपण, नंतर सेल वॉलवर डिटेल बोलू. प्लांट सेलमध्ये सेल्युलोजनं सेल वॉल बनलेला असतो. त्यामुळं प्लांट सेलचं सेल मेम्ब्रेन सेल वॉलच्या आत आहे आणि इथं मात्र बाहेरची बाउंड्रीच आहे सेल वॉलची. तर याच्या आत सायटोप्लाझम आहे. आता ॲनिमल सेल असेल तर त्यांच्यामध्ये न्यूक्लियस जनरली सेंटरला असतो. न्यूक्लियस जनरली इथं सेंटरला आहे. आणि प्लांट सेल असेल तर न्यूक्लियस एका साईडला आहे, कारण व्हॅक्युअल्स असतात मोठ्या मोठ्या, त्यामुळं एका साईडला न्यूक्लियस यामध्ये आहे. एका साईडला आणि सेंटर असा फरक दोन्हीमध्ये पाहायला मिळेल. युकॅरियोटिक न्यूक्लियस आहे म्हणजे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिओप्लाझम आहे, एकापेक्षा जास्त क्रोमोसोम्स आहेत, डीएनए असोसिएटेड विथ हिस्टोन प्रोटीन्स ही कॅरेक्टर आहे, लिनियर डीएनए आहे, न्यूक्लिओलस पण त्यामध्ये आहे. असा वेल डेव्हलप्ड वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस युकॅरियोटिक सेलमध्ये असतो. या न्यूक्लियसच्या बाजूला इथं असं नेटवर्क दिसतंय आणि या नेटवर्कला आपण म्हणतो एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम या सेलला मेकॅनिकल सपोर्ट दिलाय या एंडोप्लाझ्मिक रेटिकुलमनं.
त्याच्यामध्ये सिस्टर्नी असतात, आपण डिटेल स्ट्रक्चर नंतर बघू त्याचं. त्याचबरोबर या सेल्समध्ये गॉल्गी बॉडीज आहेत. गॉल्गी बॉडीज पण याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये अशा सिस्टर्नी आहेत, वेसिकल्स आहेत, लहान मोठे गॉल्गी बॉडी. तर मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स आर प्रेझेंट इन यूकॅरियोटिक सेल. इकडेही हे स्ट्रक्चर असणारच आहेत, इकडेही हे स्ट्रक्चर असणारच आहेत. या ॲनिमल सेलमध्ये व्हॅक्युअल्स जे असतात त्या लहान असतात आणि इथं मात्र मोठ्या 2 ते 3 व्हॅक्युअल्स आहेत. 2 to 3 लार्ज व्हॅक्युअल्स आर प्रेझेंट. 2 to 3 large vacuoles are present in plant cells, so nucleus migrates towards one side. आणि इकडं मात्र छोट्या छोट्या असतात त्या. स्टोरेज हे मेन फंक्शन आहे. त्याचबरोबर इकडं लायसोसोम्स आहेत, मोठ्या इथं फ्रिक्वेंट आहेत, इकडं इनफ्रिक्वेंट आहेत. त्याचबरोबर रायबोसोम आहेत, इकडं सुद्धा रायबोसोम आहेत, ATS टाईपचे. रायबोसोम्स आहेत, प्रोटीन बनवण्यासाठी त्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर प्लांट सेल असेल तर प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट आहेत. फोटोसिंथेसिसची प्रोसेस करण्यासाठी त्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहेत. प्लांट सेल असेल तर ॲनिमलमध्ये नाही. दोघांकडेही मायटोकॉन्ड्रिया आहेत. मायटोकॉन्ड्रिया इकडेही आहेत, रिस्पिरेशनसाठी मायटोकॉन्ड्रिया दोन्हीकडे आहेत. रिस्पिरेशनसाठी मायटोकॉन्ड्रिया दोन्हीकडे आहेत. इथं याच्याकडं सेंट्रिओल असतात, इथं सेंट्रिओल आहे ॲनिमल सेलमध्ये, आणि प्लांट सेलमध्ये सेंट्रिओल नसतो. प्लांट सेलमध्ये सेंट्रिओल नाही. तर असे अनेक स्ट्रक्चर्स आपल्याला यूकॅरियोटिक सेलमध्ये पाहायला मिळतील. त्याच्याबरोबर काही मायक्रो बॉडीज असतील, सेलचं सायटोस्केलेटन आहे, इथं स्ट्रीमिंग सायक्लॉसिस स्ट्रीमिंग मोमेंट आहे. अशा अनेक कॅरेक्टर्स आपल्याला यूकॅरियोटिक सेलच्या सांगता येतील. आपण यूकॅरियोटिक सेलचे जे स्ट्रक्चर आहेत सर्व ते सर्व स्ट्रक्चर आपण आता डिटेलमध्ये पुढं स्टडी करणार आहोत. थँक यू व्हेरी मच.